नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज पाहणार आहोत समास व त्यांचे प्रकार। तर आपण पाहूया समास व त्यांचे प्रकार। पहिले अव्ययभाव समास, दुसरे तत्पुरुष समास, तिसरे द्वंद्व समास, चौथे बहुव्रीही समास। समासाचे एकूण 4 प्रकार आहेत। त्याच्यात 3 नंबरच्या द्वंद्व समास मध्ये तीन प्रकार मोडतात, ते आपण पुढे पाहणार आहोत। तर समास म्हणजे काय हे पाहूया। दोन शब्दाच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात। उदाहरणार्थ वनातील भोजन बरोबर वनभोजन। वन हे शब्द आहे, भोजन हे दुसरा शब्द आहे। या दोन शब्दाच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात, म्हणजेच वनभोजन। अव्ययभाव समास, ज्या समासातील पहिले पद हे अव्यय असून ते प्रधान पद असते व त्यांचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो, त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात। पहिले पद हे अव्यय असून ते प्रधान असते, म्हणजे पहिले पद प्रधान व त्यांचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो। क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात। तर आपण उदाहरणे पाहूया। प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला। आजन्म, जन्मापासून। आमरण, मरणापर्यंत। हर रोज, प्रत्येक दिवशी। यथाक्रम, क्रमाने। त्याच्यात काही IMP नोट्स आहेत, ते पाहूया आपण। पहिले पद हे महत्त्वाचे असते। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले पद हे महत्त्वाचे असते। संपूर्ण सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषण सारखा होतो। त्याच्यात आ, यथा, प्रति, हर, बे, गेर यांसारखे उपसर्ग लागतात, म्हणजे शब्दांच्या पहिल्यांदा लागणारा शब्द म्हणजे उपसर्ग होय। उदाहरणार्थ यथाशक्ती, शक्तीप्रमाणे। बेशिस्त, शिस्त नसलेला। त्याच्यात यथा हे उपसर्ग लागले आणि बे हे सुद्धा उपसर्ग लागले आहे। खरा शब्द म्हणजे शक्ती आणि शिस्त आहे। तर आपण तत्पुरुष समास पाहूया। ज्या समासातील दुसरे पद प्रधान तसेच त्यांचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गायलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लागतो, त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात। दुसरे पद हे प्रधान असते, विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गायलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय त्यांना लागतो। तर आपण उदाहरणामध्ये स्पष्ट करूया। राजवाडा, राजाचा वाडा। चा हे विभक्ती प्रत्यय आहे। शेतकरी, शेती करणारा। ई हे विभक्ती प्रत्यय आहे। बेसावध, सावध नसलेला, सावध नसलेला। त्यांचे प्रकार 5 आहेत, परंतु आपण त्यातला कर्मधारय द्विगु बघणार आहोत। कर्मधारय द्विगु, ज्या शब्दात समूहाचा उच्चार होतो असा शब्द म्हणजे कर्मधारय द्विगु। उदाहरणार्थ पंचमुखी, 5 मुखांचा समूह। नवरात्री, नवरात्रीचा समूह। वार्षिक, वर्षांचा समूह। तर आपण पुढचे प्रकार म्हणजे द्वंद्व समास पाहणार आहोत। तिसरा प्रकार द्वंद्व समास, ज्याचे दोन्ही पद प्रधान असतात, याला द्वंद्व समास असे म्हणतात। द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व। तर आपण हे तिन्ही उपप्रकार पुढे बघणार आहोत। तर आता पाहूया इतरेतर द्वंद्व। ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय पद्धत उभयनिय अवयव उपयोग करावा लागतो, त्यास इतरेतर द्वंद्व असे म्हणतात। उभयनिय अवयव हे शब्दांच्या जातीमधला एक अविकारी प्रकार आहे। उदाहरणार्थ आई, बाबा। आई आणि बाबा। भाऊ, बहीण। भाऊ आणि बहीण। आई, बाबा यामध्ये असलेला चिन्ह याला संयुक्त चिन्ह असे म्हणतात। वैकल्पिक द्वंद्व, ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक अवयव लागतात, त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात। पास, नापास। पास किंवा नापास। वर, खाली। खाली किंवा वर। यामध्ये शक्यतो विरोधार्थी शब्दही येतात। समाहार द्वंद्व, वगैरे वगैरे या शब्दांचा शेवट होतो, म्हणजे अनेक गोष्टी त्यात असू शकतात। पाचोळा, पाचोळा वगैरे वगैरे। त्यात झाडू, माती, दगड, खूप काही पण असू शकतो। दही भात, दही भात वगैरे वगैरे। त्यात चपाती, लोणचं काही पण असू शकतो, म्हणून आपण त्यात शेवट वगैरे वगैरे ने करू शकतो। वगैरे वगैरे म्हणजे दुसरं काही पण। मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये काय शंका असेल तर ते विचारा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।